एकीकडे प्रलंबित मागण्यांसाठी 21 एप्रिल पासून राज्यातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत। मात्र लोणारमध्ये या संपाचा फायदा घेत एका जबाबदार अधिकाऱ्याने चक्क सरकारी कार्यालयालाच कुलूप ठोकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। लोणार येथील दुय्यम निबंधक कार्यालय आज गुरुवारी म्हणजेच नियमित शासकीय कामकाजाच्या दिवशीही बंद असल्याचं समोर आलं। सध्या शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू असला तरी या संपात प्रामुख्यानं वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचारी सहभागी आहेत। दुय्यम निबंधक हे राजपत्रित अधिकारी असून त्यांची उपस्थिती कार्यालयात बंधनकारक असतानाही कार्यालयाला कुलूप लागलेलं दिसून आलं। दररोज लाखो रुपयांचे व्यवहार होणाऱ्या या कार्यालयात शेकडो शेतकरी आणि नागरिक विविध कामांसाठी येतात। मात्र कार्यालय बंद असल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शासकीय नियमांनुसार संपाच्या काळातही विभाग प्रमुखांनी कार्यालय सुरू ठेवणे अपेक्षित असताना लोणारमध्ये या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जात आहे। दरम्यान संबंधित दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महिपत वणी यांनी केली आहे। ज्या पद्धतीनं महसूल मंत्री बावनकुळे साहेब चिखलीमध्ये त्यांनी ऑडिट केलं आणि तिथले पाटील असलेले तहसीलदार त्यांच्या कामामध्ये अनियमितता आढळून आल्या कारणाने त्यांना 1 महिन्यासाठी ट्रेनिंग बेसवर किंवा काय जे त्यांची ताकीद असेल, फटका असेल, त्या पद्धतीने त्यांना एक ताकीद दिलेली आहे, एक शिक्षा दिलेली आहे। परंतु या ठिकाणी हा लोणारमध्ये चाललेला भोंगळ कारभार हा सामान्य जनतेच्या जीवाला घातक ठरलेला आहे। या ठिकाणी वाढतं तापमान आणि सामान्य नागरिकाची होणारी हेळसांड याकडे पूर्ण महसूल विभागाचं दुर्लक्ष आहे।